चांगला नंदी कलाकार म्हणून काय करतो? एका मांडीचं तू 2 पाय, दोन्ही मांड्याचं तू 4 पाय, 4 पाय देऊन माणसाच्या अंगावर उभा राहतो. त्याच्यानंतर कलाकार म्हणून काय करतो? मन ओळखतो एका बैलाला एका माणसाला. दुश्मन नाही रे बा. एका एकाला सगळ्याला ओळखतो. एका बैलाला एका माणसाला म्हणजे कोण्या या गलीतल्या कोणत्या माणसाला 2 बायका किंवा 2 बायकाचा मी आणून ओळखतो. डायरेक्ट मन ओळखतो या गलीतल्या एका बाईला. या गलीतली कोणती बाई नवऱ्या संग जास्त भांडणं करते त्या बाईला भांडणं लावायला आणला रे बा. ओळख म्हणलेलं नंदी ओळखते. मग ओळखते या गलीतल्या एका माणसाला. या गलीतला कोणता म्हणजे 20,000 पिऊन त्याने म्हणजे मुकावे त्या माणसाला आनंदी ओळखते. डायरेक्ट मापू बोललो तोंडानं, सगळ्या लोकांनी ऐकलं कानानं. लोकांना विश्वास आला का? त्यांचं नाव काय? आरती कोण्या मावशीने आणली? आरती हातात पोरं किती आहे? पोरं किती? इकडं बाई आरतीची तात्या बाईच्या तुम्हाला कितीचा पोरं किती आहे? नंदी बिरबळ वाटते ना आता. नंदी बिरबळ वाटते ना. पोरं किती आहे? मित्र किती आहे? चहाचा विषय नाही तुम्हाला किती असतं? किती लेकरं? माणूस आहे. त्या माणसाचं नाव घनचक्कर, त्याच्या बापाचं नाव बिनचक्कर, आज्याचं नाव आहे सनीचक्कर आणि त्याचं आडनाव आहे रानडुक्कर. रानडुक्कर आणि मारचक्कर हे नाव जंगलात नाही झाले. खरं सांगायचं का? गावात डायरेक्ट ओळखीन. ओळख करून एवढ्या लोकांमध्ये राजू नावाचे भाऊ कुठे? राजू नावाचे भाऊ इकडे जर आमच्याकडे ओळखते. एखादा हागाला गेला तर किती किलो हागाचा पळलाय का? ओळख मग राजू नावाचे भाऊ. खोटं बोला ना. हे खोटं कसं काय बोला? बरोबर आहे ना. त्यानंतर काय ओळखतो? आता ओळखते या गल्लीतल्या कुण्या बाईला पुरा किती पुरी किती जात? कोण्या बी बाईचे सांगू का? कुण्या बी बाईचे सांग. एक बाई आहे. बाई आहे. त्या बाईला 10 पोरं, त्या बाईला 10 पुरं, 15 पुरी, 15 पुरी, 25 लेकराची माय ओळख बरं म्हणा. 25 झाल्यात ती बाई म्हणा ना. 3.5 वालीला ओळखीन. हे 3.5 हरीच नको सांग. सरळ सरळ सांगायचे. सगळं 10च्या अंदर 10च्या अंदर ओळखीन. ओळखी. मग 2 पोरं कोण्या बाईला ओळख बरं म्हणा. 2 पोराची हो. एकाच बाईला आहे. बाईला एका- 2 बाईला राहत असतात. एकाच बाईला आहे. एका बाईला 2 पोरं कोण्या बाईला ओळख बरं?
बिझनेस मध्ये मोड. त्याची पण परिपूर्ण हकीकत आनंदी सांगत सांगाचा पैसा लागत लागत नाही. चौथा प्रश्न कोणला सांग कोणला? या बैलाचं वजन पाहिलं 4.5 क्विंटल 4.5 क्विंटल माणसाचं वजन पाहिलं राजा 50 किलो 50 किलो मग या बैलाचं वजन पाहून पाहून चारी बाजू आकर्षण आकर्षण पाहून पाहून. कोण्या भाव दादाचं काय जाणी कायदाने कोण्या भावचे 100 रुपये 100 कोण्या भावचे 200 200 कोण्या भावचे 50 50 कोण्या भावचे 500 500 आणून या नंदीला देऊन चालला चालला जाईल. पण ज्या भावनाच्या दादानं आपल्या आत्मकमाईतून पंढरपूरच्या कडामध्ये 100 रुपये 200 रुपये दिलं दिलं त्याला काय भेटते नंदी बैल नंदी बेल नाही भेटत नंदीचा नाही साथ रे बरं काय भेटत त्याला भेटते बावली हिमालय पर्वतातला भावना वस्तुकाचा एक ताईत पिटी कोणाकडे चालते ज्याच्या घरामध्ये वागत नाही बघत नाही नेहमी त्याचा कटकट कटकटे जोड करायला जाते मोडत मोड होते नवरा बायकोचं वागत बघत नाही. लहान लहान लेकरं दूध खातात खातात. दुधाच्या वांत्या करतात झोपेमध्ये दचकतात चकतात. शिक्षणात मन लागत लागत नाही नाही. माणूस रानावाना मध्ये फिरतो इचू गाड्या पाय पडतो तो. इचू गाड्या तिकडे वास करतो. हो. त्याच्यासाठी चालते देवाची ताईत पिटी पण नंदीला काय काय म्हणतो म्हणतो? गप्पा गोष्टी बंद बंद कर कर. माणसाच्या अंगावर हो. भक्ताच्या पुटावर चारी पाच लेख पाय उचल नाचले, नाचले. या मुळ्या भक्ताच्या पुटावर रे. अरे. तुला का नाही बुवा, या गावात पाणी पहिला होता जमिनीवर जमिनीवर. आता आला माणसाच्या अंगावर अंगावर. असा उभा राहिला मजा नाही नाही आली नाही पोराच्या टाळ्या वाजवणाऱ्या नंदी बैल भजन करतात. पाहिलं बाबा भाडबीड पळू नको कळत नाही येऊ का गोष्ट सांगू ते सांगू. 2 महिन्याची पोरगी पोरगी. 3 महिन्याचं पोरगं. पोरग आई बापाच्या मांडीव कसं खेळतं बा गुदुर असं गुदुर खेळतं, गुदुर 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 शेतामध्ये बारीक लेकरं. गुदुर गुदुर शाबा अरे वा पोरग असं हिने काय? चाल बंद कर बंद, बंद. 70 वर्षाचा बुडाबाजी बुडाबाजी. हातात घेते कुबडी काठी. काठी हिनीच्या पुढे बाई ध्यानसा कसा करते असा करते म्हणा बा खाचूर कुचूर अरे बाई बाई ही असं- चाल बंद कर बंद, बंद. नवीन पोराचं लग्न लग्न होते होते. बायको आणाले कसा बोलते असं हो. बोलते म्हणते बायको म्हणाली. बो हा नंद्याला 4 चार पाय. खेळाला 2 पाय पाय. वजन राहिल्याच्या मागच्या मागच्या पाय पायात. मागचे 2 दोन. पुढचे 2 दोन. पाय झाले 4 चार. खुरा झाले 8 आठ बा. एवढं वजन जाऊ दे पाप्यावर चंद्रावर धर्म्यावर चारी पाय ठेवून या सगळे भक्ताच्या. लोकं त्या धर्मासाठी चारी पायानं चाल रे नंदी, चारी पायानं चाल अंग्या राजा अंगाची करते मोर शिंगाचा करते चेंडून शब्दाची करते नागिन चारी पाय सोनार ठेव करते सोन्याची घडी मसुराजा करते आपल्या जीवनाची घडी अंग्या राजा बकरीच्या पिल्ल्यानं पाय दिला तर राजा चमडा निघता राजा 4.5 क्विंटलचा बैल आया खाली 50 किलोचा माणूस बाजाराला टाळी एक बार. अरे वाजा राजा अकबर माझ्यासारखा मूर्ख माणूस म्हणते बा वरी वजन तोलला असं म्हणते बैलानं नजर पुरवा केलंच म्हणते मग मूर्ख बसते कीर्तनी नाही समजत त्याला अर्थाची कहाणी पाहून घ्या लांबून लांबून पा